वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी म्हणजे NIFT मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. पदांची नावे असिस्टंट एडमिन म्हणजे सहाय्यक प्रशासक, मशीन मेकॅनिक असिस्टंट, तसेच स्टेनोग्राफर, असिस्टंट वॉर्डन, नर्स, ज्युनियर असिस्टंट, लॅब असिस्टंट, लायब्ररी असिस्टंट आणि इतर अशी आहेत. शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत. त्याचप्रमाणे ITI डिप्लोमा तुमचं झालेलं असेल किंवा ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी देखील अप्लाय करू शकतात. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना समान संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. विद्यार्थिनी देखील या पदांसाठी अर्ज करू शकतात. ऑल इंडिया लेवलला या जागा भरल्या जाणार आहेत. तर ह्या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या व्ह्युअर्सना आणि सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. भारत सरकार आणि मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल्स यांच्याद्वारे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीची स्थापना झालेली आहे. ही एक प्रीमियर इन्स्टिट्यूट आहे. या इन्स्टिट्यूटचे भारतभर 18 कॅम्पस आहेत. या इन्स्टिट्यूटमध्ये अतिशय चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या ठिकाणी फॅशनशी रिलेटेड शिक्षण दिलं जातं. त्याचप्रमाणे डिझाईनवरती रिसर्च केलं जातं आणि मॅनेजमेंट आणि टेक्नॉलॉजी म्हणजे व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान विषयक शिक्षण दिलं जातं. या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि टेक्निकल पोझिशन्ससाठी जागा अवेलेबल झालेल्या आहेत. 3 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिस पिरियडवरती ह्या जागा भरल्या जाणार आहेत आणि त्यानंतर ह्या जागा परमनंट होण्याची शक्यता आहे. शासकीय नियमानुसार आरक्षण देखील मिळणार आहे. 7व्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे. पदाचं नाव आहे सहाय्यक प्रशासक म्हणजे असिस्टंट ॲडमिन, त्यानंतर मशीन मेकॅनिक, सहाय्यक वित्त आणि लेखा म्हणजे असिस्टंटची पदे भरली जाणार आहेत. असिस्टंट इन फायनान्स अँड अकाउंट्स, त्यानंतर असिस्टंट वॉर्डन गर्ल्स, स्टेनोग्राफर ग्रेड 3, नर्स, कनिष्ठ सहाय्यक म्हणजे ज्युनियर असिस्टंट आणि लॅब असिस्टंटच्या जागा भरल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे लायब्ररी असिस्टंटची देखील पोस्ट अवेलेबल झालेली आहे. ओनली फिमेल कॅन्डिडेट्स आर एंटायटल्ड टू अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट वॉर्डन गर्ल्स. असिस्टंट वॉर्डनची जी पोस्ट आहे त्यासाठी फक्त फिमेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात, परंतु इतर सर्वच पदांसाठी मेल कॅन्डिडेट देखील अप्लाय करू शकतात. प्रिफरन्स विल बी गिवन टू फिमेल नर्स ॲज पर रिक्वायरमेंट ऑफ द इन्स्टिट्यूट. उमेदवारांनी NIFTच्या वेबसाईटवरून ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर तो भरायचा आहे. त्यासोबत सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट्स आणि ॲप्लिकेशन फीचा डिमांड ड्राफ्ट अटॅच करायचा आहे. हा फॉर्म उमेदवारांनी ऑफलाईन पोस्टाने पाठवायचा आहे. त्यासाठीचा ॲड्रेस इथे दिलेला आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 27/3/2024 आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया, सहाय्यक प्रशासन म्हणजे असिस्टंट ॲडमिन या पदासाठी कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएट झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. प्लस 2 वर्षाचा ॲडमिनिस्ट्रेशन कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे आणि टायपिंग स्पीड 40 शब्द प्रति मिनिट इन इंग्लिश अँड हिंदी याविषयीचं सर्टिफिकेट उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. वय 27 वर्षे दिलेले आहे. चयन प्रक्रिया म्हणजे सिलेक्शन प्रोसेसमध्ये रिटन टेस्ट आणि स्किल टेस्ट होणार आहे. दुसरं पद आहे मशीन मेकॅनिक. या पदासाठी 10वी नंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग किंवा इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. सर्वच पदासाठी रिटन टेस्ट आणि स्किल टेस्ट उमेदवारांना द्यावी लागणार आहे. तसेच एज लिमिट 27 वर्षे दिलेली आहे. सहाय्यक वित्त एवं लेखा, सहाय्यक म्हणजे असिस्टंट फायनान्स आणि अकाउंट्समध्ये या जागा भरल्या जाणार आहेत. कॉमर्स ग्रॅज्युएट झालेल्या उमेदवारांनी या पदासाठी अर्ज करायचा आहे. प्लस उमेदवाराकडे फायनान्स आणि अकाउंट्समधला 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे किंवा कॉमर्समधील मास्टर्स डिग्री उमेदवारांकडे असेल तर 1 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. वर्किंग नॉलेज ऑफ अकाउंटिंग सॉफ्टवेअर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल. या ठिकाणी प्रत्येक पदासाठी एज लिमिट 27 वर्षे दिलेली आहे आणि सिलेक्शन क्रायटेरियामध्ये रिटन टेस्ट आणि स्किल टेस्ट होणार आहे. पुढचं पद आहे असिस्टंट वॉर्डन गर्ल्स. यामध्ये ग्रॅज्युएट झालेल्या स्त्री उमेदवार अर्ज करू शकतात. प्लस असिस्टंट वॉर्डन म्हणून काम केल्याचा 1 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. स्टेनोग्राफर या पदासाठी ग्रॅज्युएट झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. स्टेनोग्राफर या पदाचा 80 शब्द प्रति मिनिट हा स्पीड असणे आवश्यक आहे. तसेच टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट ही परीक्षा उमेदवारांनी दिलेली असावी.
स्टेनोग्राफर म्हणून काम केल्याचा 2 वर्षाचा अनुभव उमेदवाराला असणे आवश्यक आहे. प्रोफिशियन्सी इन कॉम्प्युटर ऑपरेशन, तर कॉम्प्युटरचं ज्ञान उमेदवाराला असणं आवश्यक आहे. पुढचं पद आहे नर्स. या पदासाठी नर्सिंगमध्ये BSc केलेल्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. रजिस्टर्ड ॲज नर्स ऑर नर्स अँड मिडवायफरी विथ स्टेट नर्सिंग काउन्सिल. उमेदवारांनी स्टेट नर्सिंग काउन्सिलकडे रजिस्ट्रेशन केलेलं असावं. 6 महिन्याचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. किंवा नर्सिंगमध्ये ज्या मुलींनी डिप्लोमा केलेला आहे त्या देखील या पदासाठी अर्ज करू शकतात. नर्सिंगमध्ये डिप्लोमा झालेल्या उमेदवारांना 2.5 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे. ज्युनियर असिस्टंटच्या जागा निघालेल्या आहेत. यामध्ये 12वी झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. प्लस टायपिंगची परीक्षा उमेदवारांनी दिलेली असावी. यामध्ये 30 शब्द प्रति मिनिट इन इंग्लिश आणि 25 शब्द प्रति मिनिट इन हिंदी ही परीक्षा उमेदवारांनी उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराला कॉम्प्युटरचं ज्ञान असणे आवश्यक आहे. MS वर्डचं ज्ञान उमेदवारांना असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कॉम्पिटन्सी इन मॅनेजमेंट ऑफ मेल अकाउंट्स. ज्या उमेदवारांचा कॉम्प्युटरमध्ये डिप्लोमा झालेला आहे अशा उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. लॅब सहाय्यक या पदासाठी 10वी झालेल्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. प्लस फुल टाइम 1 year or 2 year डिप्लोमा सर्टिफिकेट आफ्टर 10th NSQF level 4 or 5 or from any government recognized institute, ITI in apparel manufacturing technology, sewing technology, fashion design and technology. 10वी झालेले उमेदवार अप्लाय करू शकतात. प्लस उमेदवारांनी टेक्नॉलॉजी, सिविंग टेक्नॉलॉजी, फॅशन डिझाईन किंवा टेक्नॉलॉजी यामध्ये ITI केलेलं असावं. किंवा 8वी उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांनी कटिंग, सेविंग या विषयीचा फुल टाइम 1 year सर्टिफिकेट कोर्स केलेला असावा. 10वी नंतर ITI झालेल्या उमेदवारांनी या पदासाठी अर्ज करायचा आहे. यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग टेक्निशियन किंवा टर्नर किंवा फिटर मशिनिस्ट या ट्रेडमध्ये ITI झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. लायब्ररी असिस्टंटच्या जागा आहेत. या पदासाठी लायब्ररी सायन्समधून ग्रॅज्युएशन झालेल्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. 1 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याच्या अगोदर सर्व इन्स्ट्रक्शन्स काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच अप्लाय करायचं आहे. ॲप्लिकेशन फी उमेदवारांनी टोटल 590 रुपये फी भरायची आहे. SC, ST, फिमेल आणि PWD कॅन्डिडेटनी फी भरायची नाही. त्यांना फीमधून सूट देण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांना एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी वेगळा फॉर्म भरायचा आहे आणि फी देखील सेपरेट भरायची आहे. फी डिमांड ड्राफ्टद्वारे भरायची आहे. उमेदवारांनी डिमांड ड्राफ्टच्या मागच्या बाजूला स्वतःचं नाव लिहायचं आहे, पत्ता लिहायचा आहे आणि कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करायचं आहे ते देखील लिहायचं आहे. सिलेक्शन प्रोसेसमध्ये रिटन टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर स्किल टेस्ट होईल. उमेदवारांचं सिलेक्शन हे प्युअरली मेरिट बेसिसवरती होणार आहे. हाऊ टू अप्लाय. उमेदवारांनी वेबसाईटवरती जाऊन फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर या फॉर्मची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून दिलेली आहे. ॲप्लिकेशन इन द प्रिस्क्राइब प्रोफॉर्मा शुड बी ॲड्रेस्ड. या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे. त्या ॲड्रेसवरती उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. हा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ. जे एनव्हलप तुम्ही पाठवणार आहात, पोस्टाने जे पाकिट पाठवणार आहात त्यावरती लिहायचं आहे की कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केलेला आहे. त्यानंतर सेल्फ अटेस्टेड कॉपीज ऑफ सर्टिफिकेट्स अँड टेस्टिमोनियल्स ऑफ प्रूफ ऑफ एज, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, कास्ट, एक्सपिरियन्स एक्सेट्रा शुड बी अटॅच्ड विथ द ॲप्लिकेशन फॉर्म. ॲप्लिकेशन फॉर्म सोबत आपले सगळे डॉक्युमेंट्सच्या झेरॉक्स कॉपीज उमेदवारांनी पाठवायच्या आहे. यामध्ये एज प्रूफ, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, कास्ट सर्टिफिकेट या सगळ्या गोष्टी येतील. तसेच डिमांड ड्राफ्ट देखील ॲप्लिकेशन फॉर्म सोबत पाठवायचा आहे. उमेदवारांनी आपला अर्ज हा रजिस्टर्ड पोस्ट किंवा स्पीड पोस्टाने पाठवायचा आहे आणि हा अर्ज 27/3/2024 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. उमेदवारांनी फॉर्म भरताना आपला ॲक्टिव्ह ईमेल ID आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे. द डेट अँड व्हेन्यू फॉर द रिटर्न स्किल टेस्ट ऑर कॉम्पिटन्सी टेस्ट विल बी इंटिमेटेड टू द प्रोव्हिजनली शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स ओनली. ज्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट केलं जाईल त्यांना रिटर्न टेस्टसाठी आणि स्किल टेस्टसाठी बोलवलं जाईल. ज्या उमेदवारांना कास्ट कॅटेगरीचा बेनिफिट घ्यायचा आहे त्यांनी आपलं कास्ट कॅटेगरीचं सर्टिफिकेट अटॅच करायचं आहे. सर्टिफिकेटच्या झेरॉक्स कॉपीज फक्त उमेदवारांनी पाठवायचे आहे. कोणतंही ओरिजिनल डॉक्युमेंट पाठवायचं नाही. द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी पोस्टेड इनिशियली ॲट पटना कॅम्पस ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ द इन्स्टिट्यूट अँड कॅन बी पोस्टेड टू एनी NIFT कॅम्पस इन द पब्लिक इंटरेस्ट. उमेदवारांचं सिलेक्शन हे सुरुवातीला पटना कॅम्पसमध्ये होईल आणि त्यानंतर NIFTच्या इतर ज्या ब्रांचेस आहेत त्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग होऊ शकतं. सिलेक्शन प्रोसेस ही 2 टियरमध्ये होणार आहे. टियर 1 मध्ये स्किल टेस्ट किंवा कॉम्पिटन्सी टेस्ट होईल
आणि टियर 2 मध्ये रिटन टेस्ट होणार आहे. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न विचारले जातील. यासाठी विषय इथे दिलेले आहेत: इंग्लिश अँड हिंदी लँग्वेज, जनरल अवेअरनेस, ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग आणि बेसिक अरिथमेटिक. इनकम्प्लीट ॲप्लिकेशन ठेवायचं नाही. तसेच अनसाइन्ड उमेदवारांनी त्यावरती सही करणं आवश्यक आहे, फोटो चिटकवायचा आहे आणि इतर तुमच्या डॉक्युमेंट्सच्या ज्या झेरॉक्स कॉपीज आहेत त्या फॉर्म सोबत अटॅच करायच्या आहेत. त्याचसोबतच डिमांड ड्राफ्ट देखील अटॅच करायचा आहे. लेटेस्ट पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ उमेदवारांनी त्यावरती चिटकवायचा आहे. The above posts are as per the central government pay scales and carry allowances like dearness, house rent and transport as per the Government of India norms. शासकीय नियमानुसार उमेदवारांना वेतन मिळणार आहे. त्याचप्रमाणे इतर अलाउन्सेस देखील मिळणार आहे. यामध्ये डिअरनेस अलाउन्स असेल, हाऊस रेंट असेल म्हणजे घरभाडं असेल आणि ट्रान्सपोर्ट अलाउन्स देखील दिला जाईल. या ठिकाणी ज्या पोस्ट अवेलेबल झालेल्या आहेत त्या 3 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिस पिरियडवरती भरल्या जातील. त्यानंतर उमेदवारांच्या परफॉर्मन्सनुसार आणि इन्स्टिट्यूटच्या गरजेनुसार हा कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केला जाऊ शकतो. उमेदवारांनी ऑफलाईन फॉर्म पाठवल्यानंतर NIFTच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्यायची आहे आणि इतर अपडेट्स चेक करायचे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 27/3/2024 आहे. 27 तारखेच्या अगोदर तुमचा फॉर्म इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचणं आवश्यक आहे. या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्मचा फॉर्मॅट दिलेला आहे. पोस्टची नावे इथे दिलेली आहेत. या ठिकाणी उमेदवारांनी आपला लेटेस्ट पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ चिटकवायचा आहे. त्यानंतर पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत. अकॅडमिक क्वालिफिकेशन भरायचं आहे. एनी अदर डिस्टिंक्शन्स अँड अचिव्हमेंट्स, तुमच्याकडे आणखी काही डिस्टिंक्शन्स आणि अचिव्हमेंट्स असतील तर त्याविषयीची माहिती इथे भरायची आहे. डिक्लेरेशन फॉर्म आहे. या ठिकाणी उमेदवारांनी सही करायची आहे. प्लेस आणि डेट लिहायची आहे. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. जे उमेदवार परफेक्टली इलिजिबल आहेत आणि जे इंटरेस्टेड आहेत त्या उमेदवारांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. जे उमेदवार दिलेल्या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हाला सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.